चांदसैली घाटात दरड कोसळून रस्ता बंद, नंदुरबारला जाणारी वाहतूक ठप्प. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्राणी तालुक्यातील रोशमाळ चांदसैली कोठार राज्य मार्ग क्रमांक 8 वरील चांदसैली घाटात मोठी दरड कोसळल्याने नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा प्रमुख मार्ग पूर्णपणे बंद झालाय. रस्त्यावर मोठमोठे दगड व मातीचा मलबा साचल्याने सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली असून वाहनधारकांना शहादा मार्गे नंदुरबार गाठावे लागत आहे. त्यामुळे सुमारे 45 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा पडत असून वेळ आणि इंधनाचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. सन 2016 पासून या मार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून अद्यापही कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. विशेषतः चांदसैली घाटातील सातपायऱ्या परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी दरडीचा मलबा आणि दगड आजही रस्त्यावर आहेत. त्यामुळे या घाटातून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. किरकोळ अपघात तर येथे नित्याचीच बाब झाली असून वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा मार्ग अक्राणी तालुक्याला नंदुरबार जिल्हा मुख्यालयाशी कमी अंतरात जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने दररोज शेकडो प्रवासी व मालवाहू वाहने या मार्गाचा वापर करतात. मात्र प्रत्येक पावसाळ्यात दरडी कोसळून वाहतूक बंद होण्याची पुनरावृत्ती होत असतानाही गेल्या 10 वर्षात प्रशासनाकडून कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी नागरिकांची नाराजी आहे. वाहनधारकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्यावरील मलबा हटवून वाहतूक पूर्ववत करण्याबरोबरच घाटात संरक्षक भिंती, डोंगरालगत संरक्षक जाळी, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था आणि रस्त्याचे रुंदीकरण अशी कायमस्वरूपी कामे हाती घेण्याची मागणी केली आहे. दुर्गम भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नागरिक आणि वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.